नमस्कार, मी संगीता कनोजिया. आपण पाहता ठाणे फास्ट टीव्ही न्यूज. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. सोशल नेटवर्किंगचा फायदा उचलत तरुणीला अश्लील संदेश पाठवणाऱ्या भामट्याला तरुणीने दिला चांगला चोप. दिवाळी सणासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे विशेष पोलीस पथक तैनात आणि फेरीवाला धोरणाची त्वरित अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी 7 नोव्हेंबर रोजी म्युनिसिपल लेबर युनियनच्या नेतृत्वाखाली हॉकर्स युनियनचं आझाद मैदानावर मोर्चाचं आयोजन. घेऊया अल्पशा विश्रांती. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. सोशल नेटवर्किंगचा फायदा उचलत चित्रपटसृष्टीत काम मिळवून देतो असे कामाचं आमिष देऊन एका तरुणीला अश्लील संदेश पाठवून अश्लील कृत्याची मागणी करणाऱ्या भामट्याला त्या तरुणीने चांगलाच चोप दिला आहे. ठाण्यात राहणारी ही तरुणी चित्रपटसृष्टीत कोरिओग्राफरचं काम करते. सोशल नेटवर्किंगवर हिची ओळख ज्योतिकुमार या युवकाशी झाली होती. या युवकानं तिला माझी चित्रपटसृष्टीत चांगलीच ओळख आहे, तुला मी काम देऊ शकतो असं सांगितलं होतं. काम मिळतं म्हणून या तरुणीने त्याच्याशी संवाद साधला, परंतु नंतर तो अश्लील संदेश पाठवू लागल्यानं शेवटी आज या तरुणीने या भामट्याला ठाण्यातील कोरम मॉल जवळ भेटण्यास बोलवलं होतं. तेव्हाही या तरुणाने तिच्याकडे अश्लील कृत्याची मागणी केली. मग हे असह्य झाल्यामुळे या तरुणीने या भामट्याला पकडून चांगलाच चोप दिला आहे. तिने तिच्या घरातील मंडळींना बोलावून घेतलं आणि या तरुणाचा चांगलाच समाचार घेतला. या भामट्याने या तरुणीच्या पाया पडून माफी मागितली आणि माझी चूक झाली हे कबूल करत पुन्हा असं करणार नाही असं जेव्हा या युवकांनी लिहून दिलं तेव्हा या युवकाला पोलिसाच्या ताब्यात न देता सोडून देण्यात आलं आहे. या सर्व प्रकारामुळे आजची महिला समर्थ झाली आहे. तिची सुरक्षा ती स्वतःच करू शकते हे सिद्ध झाले असले तरी दुसरीकडे हा सर्व प्रकार चालू असताना नागरिक मात्र अजूनही बघ्याची भूमिका घेताना दिसले ही शोकांकित आहे आणि लोकांनी आपली विचारसरणी बदलण्याची आता गरज आहे. ठाणे शहरातील संभाजीनगर परिसरात अनधिकृत बांधकाम तोडण्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चांगलाच वाद पेटला आहे. शिवसेनेच्या महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांच्या घरात आणि बाहेर मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर या अनधिकृत बांधकामांच्या तक्रारींचा आरोप केला आहे. तर या प्रकारानंतरही आरोपींना अटक केली नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलं आहे. या प्रकरणी आरोपी असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांना 12 तासात अटक करण्याची मागणी करत हा वाद चांगलाच वाढला आहे. महिला कार्यकर्त्या विरोधात महिला कार्यकर्त्या असा वाद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय रंग देत आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना. यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. लहान मुलांना आवडणाऱ्या परीकथेतील बोलणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात साकारण्याचा आविष्कार ठाण्यातील चिल्ड्रन टेक सेंटरच्या मुलांनी केला आहे. लहान मुलांच्या गोष्टींमधील बोलणाऱ्या आरशाप्रमाणे बोलणाऱ्या कंदीलची निर्मिती करून या मुलांनी आपल्या छोट्या दोस्तांना दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. आपल्या खास शैलीमध्ये दिवाळीच्या शुभेच्छा देणाऱ्या या बोलक्या आकाश कंदिलांबद्दल मुलांमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झालं आहे. तंत्रज्ञानाची आवड असणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना
तंत्रज्ञानाशी जोडणाऱ्यासाठी चिल्ड्रन टेक सेंटर ही संस्था कार्य करते. सेंटरमध्ये येणाऱ्या आदित्य निर्मले, श्रिया मोंडकर, राधिका गारगोटे आणि आकाश पितळे या विद्यार्थ्यांनी सेंटरचे प्रमुख पुरुषोत्तम पाचपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अनोखा बोलका कंदील तयार केला आहे. या कंदिलात व्हॉइस रेकॉर्डिंग डिव्हाइसचा वापर करण्यात आला आहे. रेकॉर्ड केलेला व्हॉइस स्टोअर केला जातो आणि विशिष्ट वेळी प्ले केला जातो. हा मेसेज प्ले करण्यासाठी काही सेन्सरचा उपयोग केल्याची माहिती सेंटरचे प्रमुख पाचपांडे यांनी दिली आहे. तब्बल 15 दिवस मेहनत तसंच कौशल्य वापरून हा बोलका कंदील तयार करण्यात आला आहे. विजेची बचत करण्यासाठी कंदील तयार करताना सोलर पॅनलचा उपयोग करण्यात आला आहे. दिवाळीनिमित्त बाजारामध्ये अनेक चायनीज खेळण्यांची रेलचेल असताना संपूर्ण भारतीय बनावटीचा हा बोलका कंदील बच्चे कंपनीचा आकर्षणाचा विषय ठरला आहे. दिवाळीनिमित्त गर्दीनं फुलणाऱ्या बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या खिशातील पैसे आणि महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणावर घडतात. ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर यांसारख्या शहरांमध्ये हे दिवाळी चोर भलतेच सक्रिय होतात असा दरवर्षीचा अनुभव आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी यंदा या शहरांमधील प्रमुख बाजारपेठांमध्ये साध्या वेशातील पोलिसांचं पथक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. या पथकातील अधिकारी आणि कर्मचारी गर्दीमध्ये नागरिकांच्या खिशांवर आणि दागिन्यांवर नजर ठेवणाऱ्या चोरट्यांचा शोध घेणार आहेत. विशेष म्हणजे मॉलमध्ये दिवाळी खरेदी करता होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन तेथेही साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आकाश कंदील, पणत्या, रांगोळी, फटाके, कपडे, भेटवस्तू तसंच फराळ अशा दिवाळी साहित्यांची विक्री शहरातील वेगवेगळ्या भागातील दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असते. तसंच काही भागात तात्पुरते स्टॉल्सही उभारण्यात येतात. या ठिकाणी खरेदीसाठी नागरिकांची मोठी रेलचेल सुरू असते. तसंच शहरातील मुख्य बाजारपेठेतही नागरिकांची दिवाळी खरेदीसाठी मोठी गर्दी होत असते. या बाजारपेठेत वेगवेगळ्या बँकेच्या कार्ड्सद्वारे रक्कम अदा करण्याची सुविधा उपलब्ध नसते. त्यामुळे नागरिकांना पैसे खिशात घेऊनच खरेदीसाठी बाहेर पडावे लागतं. अशा ग्राहकांच्या खिशावर चोरट्यांची नजर असते. गर्दीचा फायदा घेऊन खिशातील पैसे हातोहात लंपास करणाऱ्या चोरट्यांच्या टोळ्या या काळात सक्रिय होतात. तसंच बाजारपेठेत दागिने घातलेल्या महिलेला हेरून तिच्या गळ्यातील दागिने खेचण्याचे प्रकारही सोनसाखळी चोरट्यांकडून सुरू असतात. ठाणे पोलिसांचा असा आजवरचा अनुभव आहे. याच पार्श्वभूमीवर दिवाळीनिमित्त बाजारपेठेत साध्या वेशातील पोलिसांचं पथक गस्त घालणार असून त्यासाठी प्रमुख बाजारपेठांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे पथक बाजारपेठेत फिरणाऱ्या चोरट्यांच्या मागावर असणार आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली. फेरीवाला धोरणाची त्वरित अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी 7 नोव्हेंबर रोजी म्युनिसिपल लेबर युनियनच्या नेतृत्वाखाली सर्व हॉकर्स युनियन आझाद मैदानावर मोर्चा काढणार असल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष शरद राव यांनी गुरुवारी दिली. रेल्वे स्थानक परिसर आणि अनेक दाटीवाटीच्या परिसरामध्ये अतिक्रमण करून धंदा करणाऱ्या फेरीवाल्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. शहरातील सर्व फेरीवाल्यांसाठी राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची त्वरित अंमलबजावणी करण्याबरोबरच एखाद्या फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी जागेवर जाऊन पंचनामा केल्याशिवाय त्या फेरीवाल्याला हटवता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय न्यायालयानं दिला आहे. फेरीवाल्यांमुळे शहरांना आलेले बकाल स्वरूप बदलण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या धोरणाची अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. लोकसभेतही या धोरणाविषयी सकारात्मक निर्णय होऊ शकला नाही. या धोरणाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी म्युनिसिपल लेबर युनियनने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयानं फेरीवाल्यांच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची त्वरित अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी.एस. संघवी यांनी 9 सप्टेंबर रोजी दिले आहेत. अनेक वेळा महापालिकेच्या वतीनं फेरीवाल्यांवर कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई करण्यात येते. मात्र यापुढे कारवाई करताना जागेवर जाऊन पंचनामा केल्याशिवाय फेरीवाल्यांवर कारवाई करणे शक्य होणार नाही. या धोरणांतर्गत त्यांना परवाना देखील देण्यात येणार आहे. राज्य शासनाने 3 वेळा ही पॉलिसी आणून देखील त्याची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे या धोरणाची त्वरित अंमलबजावणी करण्याकरिता शासनाचं लक्ष वेधण्यासाठी 7 नोव्हेंबर रोजी मुंबई हॉकर्स युनियन आणि ठाणे हॉकर्स युनियन यांच्या वतीनं आझाद मैदानामध्ये मोर्चा काढणार असल्याचं शरद राव यांनी सांगितलं. आपला काही तक्रार व सूचना असल्यास आमचा पत्ता ठाणे फास्ट टीव्ही न्यूज, लक्ष्मण कनोजिया, शिवशक्ती अपार्टमेंट्स जवळ, चंदनवाडी, ठाणे. उद्या भेटूया पुन्हा याच वेळी याच ठिकाणी. धन्यवाद.